शनी वक्री आणि 7.5 मकर कुंभ मीन राशींना 138 दिवस देणार अनपेक्षित यश. कुंभ आणि मीन राशीची 7.5 सध्या सुरू असूनही अचानक धनलाभ कसा होऊ शकतो? होय, 27 जुलैपासून शनीची वक्री चाल मकर, कुंभ आणि मीन राशीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडवणार आहे. पण ती नकारात्मक आहे की सकारात्मक आहे ते आपण सविस्तर पाहूया. नमस्कार जातकांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. 26 जुलै 2026 पासून शनिदेव जलतत्वाच्या मीन राशीमध्ये वक्री होत आहे. हा 138 दिवसांचा काळ संपूर्ण ज्योतिष जगतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आधीच्या भागामध्ये आपण मेष ते धनु राशींबद्दल सविस्तर चर्चा केली. आजचा हा भाग विशेष आहे कारण आज आपण अशा 3 राशींबद्दल बोलणार आहोत. त्यातील 2 राशींवर सध्या 7.5चा प्रभाव सुरू आहे. आपण बोलणार आहोत कुंभ आणि मीन राशीबद्दल. मकर राशीवर 7.5चा सध्या प्रभाव नाही. मात्र आज आपण मकर राशीबद्दल देखील बोलणार आहोत. जेव्हा 7.5 सुरू असते आणि त्यातच शनी जेव्हा वक्री होतात तेव्हा लोकांच्या मनात भीती दुप्पट होते. पण लक्षात घ्या, वक्री शनी म्हणजे प्रत्यक्ष मागे जाणारे ग्रह नसून ते आपल्याला भले देत असतात. याचा अर्थ ब्रह्मदेव आपल्याला आठवण करून देतात की तुमच्याकडून काही चुका झाल्या आहेत का, काही काम अर्धवट राहिलेली आहेत का, ती सुधारण्याची संधी शनिदेव या काळात देतात. ऑगस्ट महिन्यातील 2 ग्रहण मंगळ राहूच्या प्रभाव, गुरुदेवाची असणारी दृष्टी या सगळ्यांचा 7.5 भोगणाऱ्या 2 राशींवर काय परिणाम होणार आहे? वक्री काळात शनी मागच्या घरचे फळ कसे देतील? या काळात करायचे विशेष उपाय, मंत्र, दान, अंगठी कोणती, हे सर्व आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. जातकांना सर्वात आधी बोलूया मकर राशीबद्दल. मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत. सध्या शनी तुमच्या तृतीय स्थानातून गोचर करत आहेत. हे राशी स्वामी असलेले शनिदेव जेव्हा तृतीय स्थानातून वक्री होतात तेव्हा ते तुम्हाला तुमच्या द्वितीय स्थानाचे म्हणजे धनस्थानाचे देखील फळ देतात. हा वक्री काळ मकर राशीसाठी आर्थिक दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. जुनी अडकलेली उधारी किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटून धनलाभ अचानक होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होऊ शकते. नशिबाची साथ मिळू शकते. पुण्य पूर्व पुण्याई कामी येईल. धार्मिक कार्यात आणि प्रवासात रस वाढेल. शनिदेवाची दशमदृष्टी द्वादश म्हणजे व्ययस्थानावर पडत आहे. व्ययस्थानावर दृष्टी असल्याने अचानक काही मोठे खर्च निघू शकतात. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल. मकर राशीसाठी विशेष उपाय: रोज संध्याकाळी शनिदेवांच्या मंत्रांचा जप करा. ओम शम शनेश्चराय नमः. शनिवारी काळे तीळ, मोहरीचे तेल गरजूंना, मजुरांना अन्नदान करा. 7.5चा प्रभाव सौम्य करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी नीलम, जांभळा नीलम किंवा जहाजाच्या खिळ्याची अंगठी धारण करा किंवा ॲमेथिस्ट धारण करा. हे तुम्हाला अत्यंत लाभदायक राहील. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशीचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक आणि साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा. व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता पाहूया कुंभ राशी. कुंभ राशीचे स्वामी देखील शनिदेव स्वतः आहेत. सध्या शनिदेव तुमच्या द्वितीय स्थानातून अर्थात धनस्थानातून गोचर करत आहेत. म्हणजे तुमच्यावर 7.5चा हा तिसरा टप्पा सुरू आहे, ज्याला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. द्वितीय स्थानातून वक्री झालेले शनिदेव तुमच्या प्रथम स्थानाचे म्हणजे तुमच्या स्वतःच्या राशीचे फळ देखील देतील. 7.5चा हा टप्पा मानसिक तणाव देणारा असतो. पण शनी वक्री झाल्यामुळे तुम्हाला स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची मोठी संधी मिळेल. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. नोकरी व्यवसायात जर काही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर अजिबात घाई न करता अत्यंत विचारपूर्वक करून घ्यावे. हा काळ तुम्हाला शिस्त आणि संयम शिकवणारा ठरेल. शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडत आहे. घर, गाडी, प्रॉपर्टी घेताना कागदपत्रांची नीट पडताळणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आईच्या आरोग्याची देखील काळजी तुम्हास घ्यायची आहे. शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडत आहे. अचानक काही अडचणी येऊ शकतात.
गूढशास्त्रात रस वाढेल. वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवा. शनिदेवांची दशमदृष्टी तुमच्या एकादशी म्हणजे लाभस्थानावर आहे. कष्टाच्या प्रमाणात आर्थिक लाभ नक्की मिळेल. जुन्या मित्रांची मदत फायदेशीर ठरेल. कुंभ राशीसाठी विशेष उपाय. साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचा पाठ करा. शनिवारी काळे पादत्राणे किंवा छत्री गरीब व्यक्तींना दान करा. मानसिक शांतता आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणासाठी जांभळा नीलम किंवा ॲमेथिस्ट काळ्या घोड्याच्या नाळेची किंवा जहाजाच्या खिळ्याची अंगठी वापरा. आता पाहूयात मीन राशीबद्दल. अर्थात तुमच्या राशीतून शनिदेव गोचर करत आहेत. म्हणजे तुमच्यावर शनीची 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे. म्हणजे लग्नस्थानात शनिदेव वक्री होत आहेत. अशा वेळी ते तुमच्या द्वादश म्हणजे व्ययस्थानाची देखील फळं देतील. वक्री शनीचा हा प्रभाव मीन राशीच्या लोकांसाठी परदेश प्रवासाचे, परदेशी कंपनीतून मोठ्या लाभाचे योग घेऊन येतील. मात्र राशीत शनी असल्याने आळस आणि संभ्रम वाढू शकतो. आरोग्याकडे विशेषतः डोकेदुखी किंवा डोळ्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. विनाकारण होणारे मोठे खर्च या काळात समोर येऊ शकतात. शनीची तृतीय दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर आहे. अर्थात तुमच्या पराक्रमात परिश्रमात वाढ होईल, पण लहान भावंडांशी किंवा सहकाऱ्यांशी, शेजाऱ्यांशी मतभेद टाळा. शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर येत आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत गैरसमज होऊ देऊ नका. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. दशम म्हणजे कर्मस्थानात येथे दशम दृष्टी येत आहे. नोकरीमध्ये किंवा कर्माच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठ तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून असतील, त्यामुळे कामात चोख राहावे. मीन राशीसाठी विशेष उपाय आहेत. रोज संध्याकाळी महामृत्युंजय मंत्रांचा आणि ओम प्राम प्रीम प्रम सह शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. शनिवारी पक्ष्यांना 7 प्रकारची धान्य खाऊ घाला. मुंग्यांना साखर पीठ खाऊ घाला. मानसिक क्लेश दूर करण्यासाठी मोती, योग्य निर्णय घेण्यासाठी पुष्कराज, सुनहेला 5 मुखी रुद्राक्ष घालणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. तर जातकांनो, 7.5 सुरू आहे म्हणून घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. शनिदेव हे क्रूर नसून न्यायप्रिय आहेत. तुम्ही जितके प्रामाणिक राहाल, गरिबांना मदत कराल, शिस्तीत राहाल, तितके शनिदेव तुम्हाला या 138 दिवसात उत्तम फळ देतील. तुम्हाला तुमच्या राशीबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी, खडे किंवा कडे हवे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्कीच तिथे जाऊन ते पहा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.